नमस्कार, मी लेखी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हिलवेल याच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। व्हिडिओ सुरू करायच्या आधी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या मनापासून शुभेच्छा। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ती सदाशिवाची। सदाशिव म्हणजे काय की सदा म्हणजे कायम आणि शिव म्हणजे शाश्वत, म्हणजे जो कायम शाश्वत स्वरूपात आहे त्याला म्हणायचं सदाशिव। आता ह्या सदाशिवाचं अस्तित्व हे ही पृथ्वी किंवा ही सृष्टी निर्मित व्हायच्या आधीपासूनच आहे आणि हे जे एक्झिस्टन्स आहे ते निर्गुण आहे। निर्गुण अशा अर्थाने की सदाशिवाला कुठल्याही प्रकारचा आकार किंवा उकार त्याच्यामध्ये नाहीये। तर मग सदाशिव नक्की आहे काय? तर सदाशिव हे प्रत्यक्षात शिवाचं आणि शक्तीचं एक असं स्वरूप आहे की जे निर्गुण आहे आणि ज्या वेळेला ह्या स्वरूपामध्ये काही नैसर्गिक कारणांनी आणि क्रियांनी लंबगोलाकार असे डोंगर तयार झाले आणि ते तयार होत असताना एक प्रकारचा आवाज जो अतिसूक्ष्म होता त्याला म्हटलं गेलं नाद। आणि ह्या नादाच्या माध्यमातून ह्या सृष्टीची, ब्रह्मांची, विष्णूंची आणि साक्षात महादेवाची याच्यापासून उत्पत्ती झाली। आता सदाशिवाचं मूर्त स्वरूप म्हणजेच हे महादेव आहे। तर आता प्रश्न हा सगळ्यांना पडतो की हा जो आवाज झाला किंवा हे जे लंबगोलाकार दंड उभे केले गेले ते कसे केले गेले? तर स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर ज्याला आपण ब्रह्मज्ञान म्हणतो ते ब्रह्मज्ञान हे दुसरं तिसरं काही नसून हे सगळं का झालं आणि कसं झालं हे ज्या क्षणी आपल्याला समजतं त्याला आपण ब्रह्मज्ञान मिळालं असं म्हणतो। तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये सदाशिवाची अजून एक माहिती बघून। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का माझा युट्यूबला बघत असाल तर चॅनल माझा नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, हे कधीच विसरू नका की कर्माला मेनू नसतो। भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।